ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई पोलिसांनी काल कॉमेडियन कपिल शर्माशी संपर्क साधला। कपिलने कालपर्यंत पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय आपल्याला कोणत्याही गँगस्टरकडून थेट धमकी मिळाली नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं। याआधीही कॅनडामधल्या कॅफेमध्ये गोळीबार झाला होता तेव्हा कपिल शर्मानं आपल्याला कोणतीही धमकी मिळालेली नाही असं मुंबई पोलिसांना सांगितलं होतं। यानंतर 2 दिवसांपूर्वीच कॅनडातील कॅफेवरती गोळीबार झाला आणि यावेळी गुन्हे शाखेनं कपिल शर्माशी संपर्क साधला। मात्र आपल्याला थेट कोणतीही धमकी मिळालेली नाही असं त्यानं पोलिसांना सांगितलंय। सूरज ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, पोलिसांकडून कसा तपास सुरू आहे आणि कपिल शर्माने पोलिसांना काय माहिती दिली आहे? नक्की कपिल शर्माच्या कॅनडा येथील जो कॅप्स कॅफे आहे तिथे एकाच महिन्यात 2दा फायरिंगची घटना घडली आहे। पहिल्यांदा जेव्हा घटना घडली तेव्हा मुंबई क्राईम ब्रांचने स्टेटमेंट घेतला, कपिल शर्माशी बोलणं केलं होतं। त्यावेळी देखील कपिल शर्माने कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचा मुंबई पोलिसांना सांगितला होता। यानंतर ही जी परत घटना घडलेली आहे यानंतर एक ऑडिओ क्लिप समोर आलेला आहे ज्याच्यात बॉक्सर नावाचा जो गँगस्टर आहे तो दावा करतोय की त्यांनी या प्रकारची घटना घडवलेली आहे, कारण कपिल शर्मा सलमान खानचा जवळचा आहे, जवळचा फ्रेंड आहे, त्यामुळे या प्रकारची घटना त्यांनी घडवलेली आहे। यानंतर परत मुंबई क्राईम ब्रांचने कपिल शर्माला संपर्क केला। त्यावेळी कपिल शर्माने आता मुंबई पोलिसांना सांगितलेलं आहे की त्याला थेट कुठल्याही प्रकारची धमकी मिळालेली नाहीये। मात्र कालपर्यंत कपिल शर्माकडनं मुंबई पोलिसांना कुठल्याही प्रकारची तक्रार मिळालेली नाहीये। मात्र मुंबई पोलीस सध्या कपिल शर्माचा जो मोबाईल फोन आहे त्यावर कोणी कोणी कॉल केला होता, जर इंटरनेटच्या माध्यमाने कॉल आला असेल तर तो कॉल कोणत्या नंबरने आणि लोकेशन कुठून होती त्या कॉलची, या प्रकारचा तपास देखील सुरू केलेला आहे। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।